स्थानिक निवडणुका रखडणार, आरक्षण घोषित न करताच निवडणुका घेण्याला विरोध। निवडणूक आयोगानं न्यायालयाचा अवमान केल्याची तक्रार। महामुंबईत सीएनजी पुरवठा कोलमडला, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह रिक्षा टॅक्सी सेवा गडबडली। हैदराबाद गॅझेट संदर्भात आज उच्च न्यायालयात सुनावणी, दुपारी 12 वाजता सुनावणी। आज राज्य सरकार उत्तर दाखल करणार। स्थानिक निवडणुकांमध्ये 50% जास्त आरक्षण देऊ नये, अन्यथा निवडणुका स्थगित करणार, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश। दिल्ली स्फोट प्रकरणात आरोपी उमरच्या एका साथीदाराला अटक। जसीर बिलाल वाणी उर्फ दानिशला श्रीनगरमधून अटक। दानिशनं हल्ल्यापूर्वी तांत्रिक मदत पुरवल्याचा आरोप। ई-केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींना मुदतवाढ। ई-केवायसी करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत। दिल्ली स्फोट प्रकरणी अल फलाह विद्यापीठ रडारवर, संस्था चालकाला पोलिसांनी चौकशीसाठी पाठवले समन्स। बुलढाणा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा एकला चलोचा नारा। खामगाव नगराध्यक्ष पदासाठी अपर्णा फुंडकर यांनी भरला अर्ज। अपर्णा फुंडकर आकाश फुंडकर यांच्या वहिनी घरातीलच उमेदवार दिल्यानं भाजपात अंतर्गत नाराजी। भाजपच्या निवडणूक संचालन समितीची मंगळवारी महत्त्वाची बैठक। चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक। स्थानिक निवडणुका युतीबाबत होणार चर्चा। विष प्राशन केलेल्या रुग्णावर उपचार करण्यास नकार। वाशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, डॉक्टरांनी उपचार नाकारल्याचा व्हिडिओ व्हायरल। पुण्यात हवेली तहसील कार्यालयातील शिवरायांचा पुतळा गायब। पुतळा गायब झाल्यानं शिवप्रेमी आक्रमक। आंदोलनाला खासदार निलेश लंकेंनी दिली भेट। सुनील तटकरे आणि भरत गोगावलेंमध्ये कलगीतुरा। महाडमधील विकास कामांवरून आरोप प्रत्यारोप। शाळेच्या आवारात विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू। स्कूल बस मागे घेताना चाकाखाली आल्यानं मृत्यू। पंढरपूरच्या ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूलमधील घटना। आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे, यात अनेकांनी जीव गमावला। त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले। नाशिकमध्ये ठाकरे गटाचे उपनेते अद्वैत हिरेंनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय। हिरे आज मुंबईत भाजपात प्रवेश करणार आहे। मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक म्हणून हिरेंची ओळख आहे। अद्वैत हिरे यांच्या प्रवेशानं नाशिक जिल्ह्यात राजकीय समीकरण